आज आपण पाहूया काही चालू घडामोडीचे प्रश्न 2024 मधील. प्रश्न पहिला, जगात कोणत्या देशाचे सैन्य कमकुवत आहे? उत्तर आहे भूतान. नंबर 2, महाराष्ट्र राज्यातून किती लाख टन मोलसीस म्हणजे मडीची निर्यात होते? उत्तर 10 लाख टन. नंबर 3, जगातील सर्वाधिक प्रभावशाली पासपोर्ट 2023च्या यादीत भारताचा कितवा क्रमांक होता? उत्तर 83वा क्रमांक भारताचा होता. नंबर 4, देशात कोणता दिवस हा 4 राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करता येतो? उत्तर 24 जानेवारी. नंबर 5, 2023 या वर्षात किती भारतीय पर्यटकांनी मालदीव देशाला भेट दिली आहे? उत्तर 2.90 लाख. नंबर 6, भारतात कोणता दिवस स्टार्टअप दिवस साजरा करण्यात येतो? उत्तर 16 जानेवारी हा दिवस. नंबर 7, भारतात कोणत्या कालावधीत दरवर्षी राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो? उत्तर 11 ते 17 जानेवारी. नंबर 8, देशात कोणत्या राज्यात 24 व 25 जानेवारी 2024 रोजी ऑरेंज उत्सव आयोजित करण्यात आला होता? उत्तर नागालँड. नंबर 9, फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने कितव्यांदा फिफाचा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार मिळवला आहे? उत्तर 8व्यांदा. नंबर 10, आसाम राज्याचा सर्वोच्च पुरस्कार आसाम वैभव पुरस्कार 2023-24 साठी कोणाला जाहीर झाला? उत्तर रंजन गोगोई. नंबर 11, जगात सर्वाधिक प्रभावशाली पासपोर्ट 2024 यादीनुसार कोणत्या देशाचा क्रमांक सर्वात खाली आहे? उत्तर अफगाणिस्तान. नंबर 12, भारताची कच्च्या तेलाची आयात किती दशलक्ष टनावर पोचली आहे? उत्तर 222.3. नंबर 12, भारतीय नौदलासाठी दृष्टी 10 स्टार्टलाइनर मानवरहित विमान कोणत्या कंपनीने तयार केले आहे? उत्तर अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस. नंबर 13, महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिकेच्या ई-गव्हर्नन्स निर्देशांकात कोणत्या महानगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकावला आहे? उत्तर पिंपरी चिंचवड. नंबर 14, निपाह विषाणूविरोधी पहिली लस कोणी तयार केली आहे? उत्तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. नंबर 15, महाराष्ट्र शासनाचा 2022चा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर अशोक पेटकर. नंबर 16, गर्भाशय व मुखाचा कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण आढळणाऱ्या जगातील देशात भारत कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर 5व्या क्रमांकावर. नंबर 17, पैठण येथे आयोजित पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर डॉक्टर सुरेश सावंत. नंबर 18, चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत देशात थेट कर संकलनात किती टक्के वाढ झाली आहे? उत्तर 19.41%. नंबर 19, भविष्यातील संधींचा लाभ घेण्याच्या देशाच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे? उत्तर 35व्या स्थानावर. नंबर 20, कोणत्या देशाने
हिमबिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केले आहे? उत्तर किर्गिस्तान. नंबर 21. भारतीय शेअर बाजाराचे मूल्य किती ट्रिलियन डॉलर झाले आहे? उत्तर 4.33. नंबर 22. कोणत्या ठिकाणच्या हनुमानगढी बेसन लाडूला GI टॅग प्राप्त झाला आहे? उत्तर अयोध्या. नंबर 23. कोणी राज्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे? उत्तर महाराष्ट्र राज्यात. नंबर 24. भारतीय सेना दिवस कधी साजरा करण्यात येतो? उत्तर 15 जानेवारी. नंबर 25. भारतात कोणत्या वर्षापासून दरवर्षी 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर 2008 पासून. नंबर 26. भारत देशात 12 जानेवारी हा दिवस कोणाच्या सन्मानार्थ राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर स्वामी विवेकानंद. नंबर 27. मृत्यूनंतर अवयव दान करण्यात महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे? उत्तर 2य क्रमांक. नंबर 29. केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट स्वच्छ राजधानीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? उत्तर भोपाळ. नंबर 30. नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेली कर्पूरी ठाकूर हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? उत्तर बिहार. नंबर 30. महाराष्ट्र शासनाचा 2021चा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर हिराबाई कांबळे. नंबर 31. जगात खाजगी क्षेत्रात सर्वाधिक रोजगार देण्यामध्ये भारतीय कंपनी TCS कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर 8व्या क्रमांकावर. नंबर 32. देशातील सर्वात मोठ्या शिवडी नौसेवा या सागरी सेतुपुलाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? उत्तर नरेंद्र मोदी. नंबर 33. महाराष्ट्रात 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या काळात कोणते अभियान राबविण्यात येणार आहे? उत्तर रस्ते सुरक्षा अभियान. नंबर 34. देशात दरवर्षी 2025 जानेवारी रोजी कोणता दिवस साजरा करण्यात येतो? उत्तर राष्ट्रीय मतदार दिन. नंबर 35. नीती आयोगाच्या अहवालानुसार सध्या देशात गरिबांची संख्या किती आहे? उत्तर 24,82,00,000. नंबर 36. महाराष्ट्र राज्यात कापूस लागवडीखालील सरासरी क्षेत्र किती हेक्टर आहे? उत्तर 41,83,000 हेक्टर. नंबर 37. महाराष्ट्र शासनाच्या ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर डॉक्टर नारायण महाराज जाधव. नंबर 38. 10 जानेवारी हा दिवस देशात कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर विश्व हिंदी दिवस. 39. देशातील पहिला आर्टिफिशियल इंटेलिजंट हब प्रकल्प कोणत्या राज्यात होणार आहे? उत्तर महाराष्ट्र राज्यात. नंबर 40. महाराष्ट्र राज्यात कोठे पहिल्या पर्यावरणीय स्वच्छता शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे? उत्तर
मुंबई. नंबर 41. भारतात कोणत्या वर्षापासून 10 जानेवारी रोजी विश्व हिंदी दिवस साजरा केला जातो? उत्तर 2006.